आत्मा मालिक न्यूजमध्ये मी संपादक सागर आहिरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण आहोत आता आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये, ज्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या कबड्डी मॅचेस सुरू आहे। 17 वर्षाखालील मुलींचे संघ संपूर्ण देशातून या ठिकाणी सहभागी झाले आहेत। अत्यंत सुंदर पद्धतीने दिनांक 24 ते 28 या कालावधीमध्ये या स्पर्धा संपन्न होत आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणजे आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलातील विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिकायला मिळतंय की राष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस कशा खेळल्या जातात आणि त्याचं नियोजन आयोजन कसं असतं हे सगळं बघायला या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतंय। या ठिकाणचे जे घटक यामध्ये सहभागी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून या स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या पार पडत आहेत। आपण आढावा घेणार आहोत थोडक्यात। या ठिकाणी खेळणारे जे खेळाडू आहे, मार्गदर्शक शिक्षक आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या ठिकाणच्या सोयी सुविधा कशा आहेत। कबड्डी खेल आपको क्यों अच्छा लगता है? ये हमारे शुरू से ही खून में है, हमें बहुत अच्छी लगती है। आपको इस खेल में मार्गदर्शन किसका मिला? गाइडेंस कोर्स आपका मिला है, इसलिए आप यहाँ तक आए हो। यस। दूसरी बात, आत्मा मालिक में आ जाने के बाद यहाँ पे आपको क्या नया सीखने को मिला, क्या नया देखने को मिला? यहाँ पर बहुत ही सारा कुछ ही बहुत अच्छा है। यहाँ पर गाइडेंस बहुत अच्छी है, डिसिप्लिन बहुत अच्छा है। डिसिप्लिन बहुत अच्छा लगा। और क्या अच्छा लगा? मेडिटेशन मेडिटेशन और एजुकेशन। ओके। और खाने के बारे में क्या बताएंगे आप? खाना बहुत अच्छा होता है। आपके पंजाब की तरह खाना मिला कि यहाँ पे? नहीं, पंजाब की तरह नहीं मिला। बात अलग है। पंजाब की बात अलग है, महाराष्ट्र की बात अलग है, मगर जो भी खाना दिया गया वो आपको बहुत अच्छा था। ओके। और आपकी रहने की जो सुविधा है शिरडी में की गई है उसके बारे में? बहुत ज्यादा अच्छी है। बहुत अच्छी है। ओके सर, तो आपको यहाँ पे आपकी टीम आई, सब कुछ खेल बढ़िया चल रहा है, और क्या कहेंगे आप आत्मा मालिक के बारे में? मैं 7-8 बार पहले भी नेशनल की टीम लेके गया हूँ। जो रिस्पेक्ट हमें महाराष्ट्र में मिली, जो डिसिप्लिन हमें आत्मा में देखने को मिला, बाकमाल है। यहाँ के छात्र जो है हर एक को रिस्पेक्ट देते हैं और लेते हैं। क्या बात है। और सबसे बड़ी चीज, जैसे गर्ल्स जाती हैं, बॉयज उनको कोई कमेंट नहीं करता, कोई छेड़ता नहीं। सबसे बेस्ट बात मैंने ये आपके महाराष्ट्र में खासकर आत्मा मालिक पर शुभकामनाएं अगली मैच के लिए। धन्यवाद। जय महाराष्ट्र। बोलो सोमेन। आपल्या समेत आहेत आदरणीय श्रीमान गीताराम पवार सर, जे राष्ट्रीय लेवलला प्रो कबड्डीचे पंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता सुद्धा आत्मा मालिक संकुलामध्ये सुरू असलेल्या ह्या ज्या स्पर्धा आहेत राष्ट्रीय, इथं सुद्धा ते आपली भूमिका बजावत आहेत। सर, आपलं स्वागत आहे आत्मा मालिक न्यूजमध्ये। धन्यवाद। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्या अनुभवी व्यक्तीचं या ठिकाणी आगमन झालं, इथं मुलांना सगळ्या सुविधा मिळत आहेत। एकंदरीतच मला विचारायचं आहे की आत्मा मालिक संकुलाचा आपला अनुभव आपल्याला काय वाटला? विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या सोयीसुविधा असतील याबाबतच एकंदरीत आपलं मत आपण काय नोंदवा? नक्कीच सर, आत्मा मालिक या संकुलाबरोबर माझा गेल्या 10 वर्षांपासूनचा संबंध आहे। अगदी बरोबर। अनेक वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आम्ही आत्मा मालिकच्या या संकुलावरती येतो। अगदी बरोबर। खेळाडूंचं उत्तम नियोजन, त्याचबरोबर त्यांची नेहांची योग्य व्यवस्था, एवढंच नव्हे तर त्यांना अतिशय सुंदर जेवण। म्हणजे आज आपण विचार करतोय की 69वी आपण राष्ट्रीय स्पर्धा भरवली आहे। वेगवेगळ्या राज्यातून लोक आलेली आहेत, विद्यार्थी आले, म्हणजे खेळाडू आलेले आहेत, त्यांचे कोचेस आहेत, त्यांचा आहार वेगळा आहे, राहणीमान वेगळं आहे, परंतु एकाही खेळाडूची तक्रार नाही की सर आम्हाला इथलं जेवण आवडलं नाही। सर, त्यासाठी मी आत्मा मालिकच्या संपूर्ण मॅनेजमेंटला खूप खूप धन्यवाद देईन सर। खूप छान जेवण। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मा मालिक ही पवित्र भूमी आहे। याच भूमी शेजारी आपण शिर्डी साईबाबांची पवित्र भूमी आहे आणि या आत्मा मालिक संस्थानने संपूर्ण खेळाडूंच्या दर्शनाची, म्हणजे आत्मा मालिक दर्शन आणि शिर्डी दर्शन यांची जबाबदारी उचलली आहे, प्रवासाची जबाबदारी उचलली। त्याबद्दल मी आत्मा मालिक फाउंडेशनला खूप खूप धन्यवाद देतो। आता आपल्या समेत आहेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे शैक्षणिक व्यवस्थापक आदरणीय सुधाकरजी मलिक सर। सर, एकंदरीतच या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे कबड्डीच्या, तर खेळाडूंना प्रोत्साहन वाढवण्यासाठी आत्मा मालिक संकुलाच्या वतीनं काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? त्यांना प्रोत्साहन कसं दिलं गेलं? आत्मा मालिक खरं तर 29व्या
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचं आयोजनाचं यजमानपद आत्मा मालिकला मिळालं ही तर आमच्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. अगदी बरोबर. आणि या स्पर्धा घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी परवानगी दिली आणि सर्वतोपरी पाठबळ आम्हाला दिलं. त्यामुळे या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करायला आम्हाला कुठली अडचण आली नाही. या आयोजनामध्ये या संस्थेचे सर्वच घटक, ते सर्व प्राचार्य असतील, क्रीडा शिक्षक असतील, सर्व विश्वस्त असतील, विविध विभागांचे विभाग प्रमुख असतील, या सर्वांनीच अतिशय मदत केली. आणि हे यशस्वी होण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली या ठिकाणी विविध राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक राज्याची एक खानपानाची वेगळी संस्कृती आहे. बरोबर. ती आपण जेवणाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या राज्याच्या विद्यार्थ्यांना आवडेल या पद्धतीचे मेनू आपण विशेष करून त्या पद्धतीने सर्वांना जेवणासाठी दिलेले आहे. अगदी बरोबर. त्यामुळे विद्यार्थी आणि खेळाडू यामध्ये फार खुश आहेत की ती कोणती अडचण नाही. निवास व्यवस्था आहे, साईबाबांच्या भूमीत शिर्डी या ठिकाणी अत्यंत सुंदर व्यवस्था केलेली आहे, वाहतूक व्यवस्था केलेली आहे आणि मैदान तर आपण नॅशनलच्या पेक्षाही जास्त जेवढं देता येईल त्या पद्धतीचे अतिशय त्या नियमांप्रमाणे मैदान आपण या ठिकाणी मॅचचे उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रेक्षकांसाठी प्रशस्त गॅलरी दिली. मुलांनाही या मॅचचा इतका आनंद आहे, ओसंडून बघतोय की आपण जर थोडंसं व्हिडिओ शूटिंग घेतलं तर त्यामध्ये ते आपल्याला दिसून येईल की मुलांसाठी नॅशनल खेळ आपल्या प्रांगणात होतोय. तशी आत्मा मालिकची पहिली वेळ नाही, ही 5वी नॅशनल घेतोय, पण मुलांचा उत्साह जर आपण बघितला तर खऱ्या अर्थाने आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल असं म्हणण्यापेक्षा आता आत्मा मालिक क्रीडा नगरी असं एक रूप या संकुलाला या ठिकाणी आलेलं आहे. सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, हा आनंद, आणि म्हणूनच ही स्पर्धा निश्चित यशस्वी झाली असं म्हणायला आता हरकत नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आता आपल्या समवेत आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचे आपण बघत आहोत ते सर्व शिक्षक आहेत जे या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये कष्ट घेत आहे. खऱ्या अर्थानं तळमळीनं जी मंडळी काम करते ती ही आहे. म्हणजे ग्राउंडवर प्रत्यक्षात जे नॅशनल ग्राउंड तयार केलेले आहेत तिथं सगळं नियोजन आयोजनाचं काम सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि संकुलाचे व्यवस्थापक आदरणीय सुधाकरजी मलिक सर, सोबतच आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे प्राचार्य आदरणीय माणिकरावजी जाधव सर या ठिकाणी आहेत. सोबत संदीपजी गायकवाड सर देखील आहेत आणि सर्व क्रीडा शिक्षक ज्यांनी महत्त्वाची भूमिका या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये बजावलेली आहे. त्यापैकीच एक आदरणीय श्रीमान प्रकाशजी शिर्के सर आपल्या समवेत आहेत. सर, एकंदरीतच काय सांगाल तुम्ही की कामाचं स्वरूप कसं आहे आणि आपली भूमिका काय आहे एक क्रीडा शिक्षक म्हणून? आत्मा मालिक सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी भावसोमे अर्पण. या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला SMS मेसेज आला की या ठिकाणी आपल्याकडे राष्ट्रीय स्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धा आहेत, या ठिकाणी मैदान तयार करणे, ट्रॅव्हलिंग करणे, निवासाची व्यवस्था पाहणे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची अत्यंत प्रामाणिकपणे काम या ठिकाणी आमचे जे काही सर्व क्रीडा शिक्षक आहेत ते सर्वजण, आमचे जे वरिष्ठ जे आहेत, एज्युकेशनल ऑफिसर असतील, आदरणीय प्राचार्य असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. काम करत असताना या ठिकाणी बऱ्यापैकी अडचणी आल्या, परंतु या ठिकाणी ही जी काय माझी जीवाला जीव देणारी टीम आहे या सर्व टीमने, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे जे व्हॉलेंटियर जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रकारे साथ दिली आणि या ठिकाणी हा कार्यक्रम किंवा ही टुर्नामेंट शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. आज या ठिकाणी सेमीफायनलपर्यंत सामने या ठिकाणी आटपून घ्यायचा कार्यक्रम आपण करणार आहोत. उद्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 मॅचेस उद्या होतील. याबद्दल मी माझं भाग्य समजतो. या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच नॅशनल स्पर्धा आयोजनाचं कार्य वरिष्ठांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी भेटलं आणि ते आम्ही बऱ्यापैकी पार पाडत आहोत. याबद्दल मी सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी भावसोमे अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. आत्मा मालिक, जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. अत्यंत सुंदर भावना त्यांनी मांडलेल्या आहेत आणि तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा. आत्मा मालिक.